हरिओम. श्रीमद्भगवद्गीता अध्याय 2 आणि आज परमपवित्र श्रावण महिन्यामधला बहुतेक आज 3रा सोमवार आणि या सोमवारच्या दिवशी आपण आज पुन्हा एकदा या आपल्या भगवद्गीतेच्या सत्संगासाठी बसलो आहोत. परमपवित्र श्रावण मास सुरू आहे आणि या श्रावण मासामध्ये या लॉकडाऊनच्या काळामध्ये कोरोनारूपी महाविष्णूनं जो अवतार घेतलेला आहे, तर त्या अवताराच्या निमित्तानं घरात बसून काय करावं, तर आपण हा सत्संग घेत आहोत. तर असो, आपण आपल्या आजच्या सत्संगाला सुरुवात करू. आशा करते की तुमच्या सगळ्यांचा सोमवार चांगला गेलेला असेल. हरी हरि हरि भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते गुरुदेवाय आत्मदेवाय वासुदेवाय. ओम परब्रह्म स्वरूपाय विद्महे शिवस्वरूपाय धीमहि तन्नो आशाराम प्रचोदयात्. तन्नो गुरुदेव प्रचोदयात्. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. सच्चिदानन्दरूपाय विश्व उत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. हरि ओम हरि हरि ओम हरि ओम. सच्चिदानंद स्वरूप असणारा परमात्मा जो माझा आत्मा आहे
आणि तोच सच्चिदानंद परमात्मा माझ्या शिवस्वरूपी गुरुच्या रूपात मला प्राप्त झाला आहे. त्या सद्गुरुदेवांना मी कोटी कोटी वंदन करते. आणि आपल्या आजच्या सत्संगाला आपण प्रारंभ करू. आज सोमवार आणि कालपर्यंतच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की 4 वर्ण म्हणजे काय किंवा 4 वर्णाची सृष्टी कशी निर्माण झाली. तर त्या चातुर्वर्णमया सृष्टम हे 4 वर्ण सृष्टीमध्ये किंवा मनुष्य प्राण्यामध्ये कसे आहेत, तर ते गुणानुसार आहे, ते देहानुसार नाही. कोणत्या वर्णामध्ये जन्म मी घेतला म्हणजे मी कोणत्या वर्णाचा ठरेन, यापेक्षा भगवंतानं सांगितलं की एक एक गुण तुझ्यामध्ये कसे येत जातील आणि मग तू वैश्य शूद्रवैश्य क्षत्रिय आणि ब्राह्मण, आणि नेमकी ब्राह्मण स्वरूपाची व्याख्या जी आहे ती गुरुदेवांनी काल केली होती, ती आपण पाहिली. तर असो, आपण आता युद्धामध्ये म्हणजे दैवी संपदा आणि आसुरी संपदा यांच्या युद्धामध्ये हे दैवी आणि दैवासुर संपद विभाग योगाचं वर्णन करत असताना युद्ध करण्याची क्षमता अर्जुना तुझ्यामध्ये आहे, म्हणजे साधक क्षत्रिय अवस्थेमध्ये पोचलेला आहे आणि ती तुझ्यामध्ये ती अवस्था आहे. तर या क्षत्रियच्या पेक्षा दुसरा कोणताही श्रेयस्कर मार्ग आता याच्यासाठी नाही. तर तू या विषयावर प्रकाश टाकताना आता तू कर्म काय, श्रेयस्कर मार्ग कोणचा, तर भगवंत या ठिकाणी सांगतात, यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धमीदृशम. पार्थिव शरीराला रथ बनवून अचूक लक्षवेध करणाऱ्या अर्जुना, दैवयोगे आपोआप उघडले गेलेले स्वर्गाचे द्वाररूपी हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभत असते. पहा, हे युद्ध प्रत्येकाला भेटत नाही करायला, तर जे भाग्यवान आहेत त्यांनाच या युद्धाचा लाभ होतो. म्हणजेच भाग्यवान लोकच या क्षत्रिय अवस्थेपर्यंत जाऊ शकतात. आणि ही अवस्था म्हणजे ही क्षत्रिय अवस्था म्हणजे स्वर्गाचं द्वार आहे, स्वर्गाचं द्वार आहे. तर या स्वर्गाच्या द्वारामध्ये गेल्यानंतर सुद्धा, कारण की हे पार्थिव शरीर हे रथ आहे आपलं. आपण मेल्यानंतर अमुक माणसाला घरी आणलं असं म्हणत नाही. एक तर म्हणतात की पार्थिव घरी आणलं किंवा बॉडी घरी आणली, प्रेत घरी आणलं, त्या माणसाचं नाव घेत नाहीत की अमुक अमुक घरी आणले का ढमुक ढमुक घरी आणले म्हणून. तर मग या अचूक लक्षवेध करायचा आहे या शरीराला सारथी बनून. तर कशाचा? मनाचा लक्षवेध करायचा आहे. लक्ष्मण असं म्हणतात ना, की राम म्हणजे आत्मा आणि लक्ष्मण म्हणजे ते जे मन आहे. तर त्या मनानं अचूक लक्षवेध करणे. तर दैवयोग या स्थितीपर्यंत तू आलेला आहेस, आपोआप हे दार उघडलं गेलं. म्हणून क्षत्रिय श्रेणीतल्या साधकांमध्ये 3 गुणांवर विजय मिळवण्याची क्षमता असते, म्हणजे रजोगुण, तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण. क्षत्रिय अवस्थेमध्ये साधक एकदा गेला की मग तो या 3ही गुणावर विजय मिळवू शकतो. त्याच्यामध्ये दैवी संपदा सामावलेली असल्याने त्यांच्यासाठी स्वर्गाचे द्वार नेहमी उघडलेले असते. दैवी संपदा म्हणजे त्यांना आतापर्यंत काल जसं आपण पाहिलं की त्यानं देवपूजा, व्रत, वैकल्य, उपवास आणि जप या संपूर्ण मार्गानं दैवी संपदा त्यानं त्याच्या शरीरामध्ये प्राप्त केलेली आहे त्या साधकानं. आणि आसुरी गुण जे आहेत ते त्यानं त्याचे संपून टाकलेले आहेत. म्हणून हे युद्ध स्वर्गलोकामध्ये त्याच्यासाठी आता स्वर्गाचं दार उघडलं गेलं. स्वर्गाचं द्वार उघडलं जाणं म्हणजे काय? अहो, स्वर्ग इथंच आहे. जर तो आता रोज साधनेला बसेल, रोज जर तो ध्यानाला बसेल, तर अगदी आनंद स्वर्गात तरी काय असतं? आनंद असतो. आणि काय मिळतं? तर अमृत मिळतं. तर श्रीमद भागवताच्या नुसार अमृत कोणचं आहे? तर सत्संगरूपी अमृत त्याला प्राप्त होईल.
म्हणजे सत्संग रूपी अमृत मिळेल त्याला, दुसरं अमृत नाही मिळणार. आणि आपण तर इतके भाग्यवान आहोत की खरोखर प्रत्यक्षात गुरुदेवांच्या समोर बसून आपण हे अमृत प्राप्त केलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस गुरुदेव समोर आपल्या सत्संग करायचे आणि त्यावेळेस खरोखर आपण स्वर्गामध्ये होतो, आपण त्या अमृताचा लाभ घेतलेला आहे. तर मग स्वर्गामध्ये त्याला त्या स्वर्गाची प्राप्ती किंवा स्वर्गामध्ये प्रवेश करण्याची, तर मग स्वर्गामध्ये काय आहे, तर स्वर्गामध्ये नुसता आनंद 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 उत्सव आहे आणि अमृताची प्राप्ती आहे. तर श्रीमद भागवतामध्ये असं वर्णन येतं की स्वर्गातले देवसुद्धा शुकदेवांना म्हणतात की हे शुकदेव, आम्ही तुम्हाला स्वर्गातलं अमृत आणून देतो आणि तुम्ही आम्हाला या कथेचं अमृत द्या. त्यावेळेस श्री शुकदेवांनी सांगितलं की मला परीक्षिताला विचारलं की तुला हे अमृत द्यायचं का, तर त्यानं म्हटलं या कथेच्या अमृतापेक्षा मला आता कोणत्याही अमृताची जास्त आवश्यकता नाही, हेच माझ्यासाठी अमृत आहे. आणि कथा अमृत म्हणजे काय, तर सत्संगरूपी अमृत. शुकदेव गुरुस बनून त्यांच्यासमोर आले आणि त्याला ते सत्संगाचं अमृत घेतलं. तर मग स्वर्ग लोकात भ्रमण करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते. म्हणजे स्वर्गाचे द्वार उघडल्या जातात. क्षेत्रज्ञाचे हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच प्राप्त होत असते, कारण की त्यांच्यातच संघर्ष करण्याची शक्ती असते. तुकाराम महाराज म्हणतात की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं युद्ध सोपं नाही, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. ज्या वेळेस आम्ही बसू हे करायला, त्या वेळेस काही ना काही तुमच्यासमोर संकट किंवा अडचण उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. परंतु एक दिवस असा येईल की हे अडचणी, ह्या संकट जर तुमची निष्ठा दृढ असली, सद्गुरूंवर विश्वास असला, तर आपोआपच संकट मग दूर होत जातील आणि सर्व मार्ग सुखकर होत जातील. किंवा विघ्नबाधा कितीही आल्या तरी साधकाला त्या विघ्नबाधा वाटणार नाहीत. जगात अनेक लढाया होत असतात, ते सर्व संकुचित होऊन अविवेकाने लढत राहतात. अनेक लढाया या जगामध्ये बाह्यदृष्टीनं होतात आणि अविवेकानं हे लढणारे जे आहेत हे अविवेकानं लढतात. असं का म्हटलं, हे अविवेकानं लढतात याच्यासाठी म्हटलं की हे देहाला खरं मानतात आणि देह खरा मानणे याला अविवेक असं म्हणतात. तर अनेक जाती लढतात, परंतु या सर्व युद्धात जिंकणाऱ्यांनाही शाश्वत विजय मिळत नाही. हे कसले लढणे, हा तर सूड आहे. या युद्धामध्ये जे लढतात यांना सुद्धा शाश्वत विजय मिळत नाही. शाश्वत म्हणजे काय, यांना काहीच प्राप्त होत नाही. कारण की एकतर या युद्धामध्ये भयंकर हानी होते, शरीराची होते, धनाची होते आणि भौतिक हानीसुद्धा होते आणि म्हणजेच त्याच्यातून प्राप्त काहीच होत नाही. तर तो सूड उगवण्यासाठी, जसं आता सध्या युद्ध सदृश्य स्थिती झालेली आहे, कधीही युद्ध होऊ शकतं, तर मग याच्यातून जे देश याच्यात सामायिक होतील तर त्या प्रत्येक देशाची हानी होईल. मग जो ज्याला जितका दाबण्याचा चिरडण्याचा प्रयत्न करतो त्यालासुद्धा कालांतराने तितकंच दबावं लागतं. मग ही कसली लढाई, हा कसला विजय, हा बाह्य लढाई किंवा बाह्य युद्ध. खरं म्हणजे इतकं सुंदर हे जर ऐकलं ना तर युद्धच होणार नाही. युद्ध म्हणजे घरामधलं. जास्त व्यापक युद्धाची आपण व्याख्या करायची नाही. तर एकदा नेमकं खरं काय आणि खोटं काय हे जर आपल्याला कळलं, हे खऱ्या खोट्याची व्याप्ती कुठपर्यंत आहे, जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत अशाश्वतला खरं मानणे आणि शाश्वत आहे याला जाणून न घेणे किंवा त्याला खोटं मानणे किंवा त्याच्याकडे लक्षच न देणे, तरच हा संघर्ष संसारातला चालू राहतो. आणि हा संसारातला संघर्ष त्या दिवशी संपून जाईल ज्या दिवशी आपण एखाद्या सद्गुरूंना शरण जाऊ आणि मग नेमकं खरं काय ते आपल्याला कळेल. तर त्यावेळेस हे सर्व प्रश्न मिटून जातील. आई मौज फकीर की दिया झोपडा फूक, असं का केलं असेल गुरुदेवांनी, तर त्यांना माहीत होतं ज्या ज्या ठिकाणी मी जाईन त्या ठिकाणी ह्या गोष्टी आपोआप सगळ्या माझ्या पाठीमागं येतील. मग एकच आश्रम काय, तर असे हजारो आश्रम मी सोडून देऊ शकतो. आणि आज खरोखर गुरुदेवांनी, जे माझं नव्हतंच त्याला माझं म्हणण्याचा माझा अधिकार नाही, एक मेसेज आला होता मागं खूप दिवसांच्या आधी, त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे. तर मग आपण वास्तविक पाहता आपली संपत्तीच काय आहे, आपण कशाला आपलं म्हणतो आणि कलह कशासाठी करतो, तर हा एक मोठा प्रश्न व्हावा.
तर कालांतराने तो तितकाच दबला जातो. इंद्रियांना पीडा देणारा, मग काय होतं की स्वर्गप्राप्तीच्या ऐवजी काय होतं की इंद्रियांना पीडा देणारा शोक, इंद्रियांना पीडा देणारा शोक आणि दुःख निर्माण होतं. म्हणजे घरातल्या कलहानं काय होतं की सगळंच बिघडून जातं आणि शेवटी शरीर नष्ट होतं. शारीरिक संघर्ष तर क्षेत्रज्ञामध्ये असतो आणि एकदा विजय मिळवला की प्रकृतीचं कायमचं निरसन होतं. मग खरा संघर्ष कशामध्ये आहे तर शरीर आणि आत्म्यामध्ये आहे. शरीराचे सर्व भोग संपवून टाकून सर्व इंद्रियांना मनामध्ये, मन बुद्धीमध्ये आणि ती बुद्धी त्या परमात्म्यामध्ये लीन करून शांत बसणे आणि खऱ्या खोट्याचा विवेक ठेवणे. तर मग उत्पत्तीच्या कारणाचाच निरोध होईल आणि त्या परमपुरुष परमेश्वराची प्राप्ती होईल. आणि हा असा विजय असेल की मग याच्यानंतर कधीच पराभव होणार नाही. तर अशा विजयाची प्राप्ती करणे, मग असा कोणताही पराभव पुन्हा न स्वीकारणे, किती सुंदर आहे. खरं म्हणजे भगवद्गीता सुंदर आहे. सगळं देह माझा नाही असं ठाम मनाला समजावून सांगितलं की मग देहाच्या अनुषंगानं येणारे हे मुलं बाळं नातेवाईक माझे आहेत का तर नाही. मग या देहाच्या अनुषंगानं येणारी ही संपत्ती माझी आहे का तर नाही. आणि असं करता करता मग जर माझं काहीच नाही तर माझं काय आहे तर माझा एक परमपुरुष जो आत्मा आहे तोच फक्त माझा आहे. आणि हा देहसुद्धा मला इथं सोडून जावा लागणार. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खाळ तो काळ सावधान. तर सावधान होऊन मला काय करायचं आहे नेमकं त्याच्यावर जर कॉन्सन्ट्रेशन केलं तर हे सगळे, आणि हे कुठेही करू शकतो, याला काही विशिष्ट वेळ वय किंवा कशाची गरज नाही. बापूजी सांगतात की संसार में रहकर भी हर एक घंटे के बाद अपने आप में आया करो. तो 3 मिनटं सांगितलेले फक्त की 3 मिनटं तुम्ही स्वतःमध्ये स्थित व्हायचं शिका. तर असे 3-3 मिनटं तुमच्या जीवनाचे अनेक मिनटं बनतील आणि खरं ज्ञान आपल्याला होईल. अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मकीर्तिंच हित्वा पापमवाप्स्यसि. तेव्हा असे धर्मयुद्ध की ज्यामुळे परमधर्म परमात्म्याची प्राप्ती होते, असा हा धर्मयुक्त संग्राम तू केला नाहीस तर स्वधर्म म्हणजे स्वभावजात संघर्षाची असणारी क्षमता तू गमावून बसशील व पापाचा धनी होऊन तुझी अपकीर्ती होईल. वास्तविक स्वभावजात म्हणजे तुला जन्मालाच याच्यासाठी घातलं भगवंतानं की हा संघर्ष तुला करायचा आहे, तर आपण बाकीचेच संघर्ष करत बसलेलो आहोत. म्हणून हे अर्जुना, जे करायचं ते तू करत नाहीस आणि जे नाही करायचं त्याच्यावर तू भर देत आहेस आणि म्हणून तुझी अपकीर्ती होईल. काय सांगतात की जर तू मनुष्य जन्माला येऊन आत्मज्ञान प्राप्त केलं नाहीस तर अपकीर्ती होईल. म्हणून किती वर्ष जगला याच्यापेक्षा कसा जगला याला खूप अर्थ आहे. आणि पापाचा धनी होशील, मग अपकीर्ती कशी होईल. अकीर्तीं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य च कीर्तिर्मरणादतिरिच्यते. अर्जुना, सर्व लोक सतत तुझी अपकीर्ती गात राहतील. आजही पदच्युत झालेल्या महात्म्यामध्ये विश्वामित्र, पराशर, निमी आणि शृंगी यांची गणना होते. अनेक साधक साधना करीत असताना धर्माच्या बाबत विचार करीत असतात. तेव्हा लोक आपल्याबद्दल काय म्हणतील त्याबाबतही ते विचार करत असतात. कारण लोकांचे म्हणणेही साधनेला प्रेरणारूप ठरत असते आणि साधनेच्या एका विशिष्ट टप्प्यापर्यंत साधकांना लोकांचे मत प्रेरणारूप बनत असते, त्याला ते साह्यभूत ठरत असते. अरे, जे पुरुष सन्माननीय आहेत, प्रतिष्ठित आहेत, त्यांना अपकीर्ती मरणापेक्षाही अधिक सुखदायक आणि क्लेशदायक वाटते. उदाहरण सांगतात की सर्व तुझी अपकीर्ती होईल कशी. साधना करता करता मध्येच साधना सोडून दिली. कशानं? भयानं सोडून दिली. मै बहुरी डुबंडरी रही किनारे बैठ. कारण की जर तुला अनमोल असे हिरे मोती प्राप्त करायचे असतील तर गहरे पाणी पैठ, खूप खोल पाण्यामध्ये तुला सूर मारावा लागेल, त्यावेळेस हिरे मोती प्राप्त होतील. पण तू जर भिलास, काठालाच बसून राहिला, मै बहुरी डुबंडरी रही किनारे बैठ,
मी जर किनाऱ्यावरच बसून राहिले तर मात्र मग मी न खुदा मिला न विसाले सनम, मग मला काहीच प्राप्त होणार नाही. तर म्हणून या ठिकाणी भगवंत सांगतात की अरे, पदच्युत झालेल्या महात्म्यामध्ये 60,000 वर्ष तप केलं पण मेनकेशी रत झाले म्हणून विश्वामित्र. पाराशर ऋषी तर ज्यांनी व्यासमुनीला जन्माला घातलं, परंतु त्यांनी जगाला एक थोर महान ऋषी आणि ते ज्योतिषशास्त्रानुसार त्यांनी त्यांचा जन्म केला सत्यवतीच्या पोटी, पण पदच्युत झाले. निमी राजा आणि शृंगी यांचं मला माहिती नाही, वाचलेलं असून तरी आठवत नाही, परंतु यांची गणना पदच्युत झालेल्या महापुरुषांमध्ये होते. तर म्हणून अनेक साधक साधना करत असताना आपल्या धर्माच्या बाबत विचार करत असतात की काय करावं काय करू नये. मला तर एकच कळतं फक्त की अनेकांचे विचार घेण्यापेक्षा फक्त आणि फक्त गुरुदेव काय सांगतात त्या मार्गावर चालावं आणि तशा मार्गानं आपली साधना करावी आणि आपण सहज त्यांचा हात पकडून आपण सहज तरून जावं. रात्री माझा आणि हरिदासजींचा भगवद्गीतेवर खूप 11 साडे 11 वाजेपर्यंत दोघांचा फोनवर सत्संग चालला होता आणि मी त्यांना सांगितलं की मला हे काही कळत नाही तुम्ही जे प्रश्न विचारता ते, पण मला एकच माहिती आहे की गुरुदेव काय सांगतात आणि सध्या नेमका भगवद्गीतेचा विषय सुरू आहे तर त्याच्यानुसार गीता काय सांगते. तर वास्तविक पाहता वास्तविक उत्तरं त्यांना माहीत आहेत. ते माझ्यापेक्षा अर्थात हरिदासजी खूप विद्वान आहेत, खूप मोठे आहेत. आणि आज मला त्यांनी एक गोष्ट सांगितली होती, म्हटले की त्यांनी मला एक खूप सुंदर माळ दिलेली आहे. बाजारामध्ये त्या माळीची किंमत कमीत कमी त्यांचं म्हणणं आहे 5,000 रुपये असेल, कारण की त्या माळीमध्ये एक पेटी बनवलेली आहे आणि त्या पेटीमध्ये श्रीमद भगवद्गीता, श्रीमद भागवत, योग वसिष्ठ महारामायण, रामायणाचे 108 मनके आणि पवित्र अयोध्या आणि व्रजरजची माती त्या एवढ्या मोठ्या पेटीमध्ये घातलेली आहे. परंतु मला अवडंबर दाखवायचं म्हणजे अवडंबर म्हणता येईल ना, मी ती एक पवित्र वस्तू आहे आणि ती रक्षण करण्यासाठी निश्चित गळ्यात घालावी आणि ती त्यांच्यासारख्याच लोकांच्या गळ्यामध्ये शोभून दिसते. आणि ते मला रोज सध्या आग्रह करत आहेत की माँ तुम सत्संग करती हो तो तुम उस माला को क्यों नहीं धारण करती. तर लक्षात राहत नाही, एखाद्या वेळेस तुम्हाला सुद्धा दाखवीन माळ. आणि खूप छोटे ते जे आहे लिहिलेलं चतुर्श्लोकी रामायण, चतुर्श्लोकी भागवत, तर ते सुद्धा त्याच्यामध्ये आहे. अनेक लोकांमध्ये मी एक अशी भाग्यवान आहे की त्यांच्यासारखे पुत्र मला विनासायास प्राप्त झाले आहेत, काही कष्ट न करता ते माझे पुत्र आहेत आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. तर साधकाला अशा प्रेरणा साधना काळात दुसऱ्याकडून मिळत असतात साधना करण्यासाठी. तर परंतु एका विशिष्ट टप्प्यापर्यंत साधकाला लोकाचे मत प्रेरणारूप बनते आणि सहाय्यभूत ठरत असते, पण तिथून पुढचा जो मार्ग आहे तो त्यांना आपल्या स्वतःच्या विश्वासावर चालायचा असतो. कारण की आपण ज्याचा हात धरतो एखाद्या वेळेस तोच जर मार्गातून भटकला आणि तोच जर पदच्युत झाला, तुम्ही समजा माझ्यावर आज तुम्ही विश्वास ठेवता, चुकीचे शब्द पण खूप बोलता की तुम्ही शिव आहात, तुम्हीच आमच्यासाठी, हे तुमचे भावनेच्या भरातलं बोलणं खूप चांगलं आहे. परंतु मी जर उद्या हा ट्रॅक सोडून दुसऱ्या ट्रॅकनं गेले, कारण मी संसारी आहे, मी काहीही करू शकेन किंवा माझं मन कुठेही भटकू शकेन किंवा कशातही अडकू शकेन आणि त्यावेळेस मी जर पदच्युत झाले तर मग म्हणून अशा खंबीर गुरुदेवांसारखे गुरुदेवसुद्धा म्हणतात की ब्रह्मचर्य के मार्ग में मेरा भरोसा मत करना या मुझे सामने रखकर तुम ब्रह्मचर्य की कसम मत खाना, क्योंकि मैं 2 बार च्युत हुआ हो ब्रह्मचर्य से, तो तुम परम पूज्य लीला शाह जी को, मेरे गुरुदेव को सामने रखना और ब्रह्मचर्य का संकल्प लेना, लेकिन मुझे सामने मत रखना. मी तर किस खेत की मुली आहे. म्हणून तुम्ही बिलकुल म्हणजे गुरुदेवांना समोर ठेवायचं साधनेच्या बाबतीत आणि गुरुदेवांनी सांगितलेल्या मार्गानं जायचं. मी फक्त त्या मार्गावर चालणारी एक, मी तर स्वतःला साधकही म्हणू शकत नाही. चेले फेले जे काय असतात ना, चला चली के खेल में भला भली करले, असे जे चेले असतात त्याच्यापैकी मी आहे की जोपर्यंत चालती आहे तोपर्यंत आपलं भलं करून घ्यायचं. तुमच्या निमित्तानं माझं एकच भलं होऊन राहिलेलं आहे फक्त, म्हणून मी कोटी कोटी नमस्कार करते तुम्हाला.
की मला माझा अभ्यास होऊन राहिलेला आहे. मी जे विसरत असेल कदाचित तर ते पुन्हा पुन्हा रिव्हिजन त्याला होऊन राहिलेली आहे, बाकी दुसरं काहीच नाही. तर अरे जे पुरुष सन्माननीय आहेत, प्रतिष्ठित आहेत, मग तुम्ही एकदा सन्माननीय झालात, प्रतिष्ठित झालात तर अपकीर्ती करून घेऊ नका, कारण की ही अपकीर्ती मरणापेक्षा सुद्धा दुःखदायक आहे. आणि म्हणून हाथ डाले हम कभी ना भूल कर अपकार में, हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए, शीघ्र सारे दुर्गुणों को दूर हमसे कीजिए. हे गुरुदेव, ज्यावेळेस अपकीर्ती होण्यासारखी एखादी गोष्ट माझ्यापर्यंत येईल त्यावेळेस तुम्ही करुणा करा, कृपा करा आणि त्या गोष्टीपासून मला दूर ठेवा. ही प्रार्थना प्रत्येक वेळेस आपल्या गुरुला, आपल्या इष्टदेवाला आपण करायची आहे. कारण की मानहानी, अर्जुना, मानहानी इतका दुसरा कोणची अपकीर्ती नाही. आणि म्हणून तू या मार्गानं का जात नाहीस? इतर मार्ग तुझ्यासाठी श्रेयस्कर नाही. भयाद्रणादुपरंतम मंस्यन्से त्वां महारथा, एषाचन्त्व बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम. जे महारथी आजपर्यंत तुझ्या यशाची, पराक्रमाची वाखाणणी करत होते, ज्यांच्या दृष्टीनं तू पराक्रमी होतास, ते सर्वजण तुझ्या या कृत्यानं तुला तुच्छ लेखतील. पहा किती सार्थ बोलणं आहे भगवंताचं, की जे लोक काल आपले स्तुती सुमने गात होते, ते एक छोटीशी चूक जरी तुझ्या हातून झाली तर हे अर्जुना, कारण की जे तुझ्या यशाची, तुझ्या पराक्रमाची, तुझ्या पाठीमागून चालणारे ते सर्व लोक जे आहेत ते, तुम्ही महापराक्रमी आहात. कोणचा पराक्रम केला? साधना करण्याचा पराक्रम तुम्ही केलेला आहे. ते साध्य प्राप्त करण्याचा पराक्रम तुम्ही करत आहात. आणि अशा वेळेस जर तू मध्येच तुझा रस्ता सोडून दिलास, तू युद्ध केलं नाहीस अर्जुना, खरंच म्हणजे हे खूप कठीण आहे. सार आणि असार काय निवडायचं आहे, विवेक आणि अविवेक काय घ्यायचं आहे, काय टाकून द्यायचं आहे, हे जर केलं नाहीस तर ते लोक तुला तुच्छ लेखतील. तू भीतीमुळं रणांगण सोडून पळालास असं समजतील, ते तुला भित्रा समजतील. तर हे महारथी कोण आहेत? आत्मपथ आहे. बाहेरचे महारथी नाही येते. आत्मपथाच्या मार्गावर खडतर परिश्रम घेत पुढे जाणारे हे साधक असेच महारथी आहेत. खूप खडतर परिश्रम आहेत. अनेक लोभ याच्यामध्ये येतात, अनेक पतनाचे मार्ग आहेत आणि त्याप्रमाणे अविद्येकडे खेचणारे काम, क्रोध, लोभ व मोहादी हे विकारही महारथीच आहेत. हे विकारसुद्धा कसे आहेत? हे सुद्धा महारथीच आहेत. म्हणून हे सर्व महारथी तुझी किंमत कमी करतील किंवा किंमत कमी समजू लागतील. इतकंच नाही तर पुढं काय सांगतात. आजचाही श्लोक खूप विस्तारानं उद्या पाहू आणि उद्याचाही श्लोक पाहू. खरंच खूप सुंदर आहे भगवद्गीता. आपण जीवन कसं जगावं आणि कदाचित कुठं मी चुकत असेल तर पुन्हा भगवंतानं मला ताळ्यावर आणण्यासाठी भगवद्गीता पुन्हा माझ्या हाती दिलेली आहे. आणि तुमच्या सगळ्यांचे तर मी कोटी कोटी आभार मानते. आजचा माझा सत्संग शिवस्वरूपी माझ्या परमपूज्य गुरुदेवांना मी अर्पण करते आणि आजच्या सेवेला या ठिकाणी मी विराम देते. सुखी रहा, स्वस्थ रहा, पण घरामध्येच रहा. हरिओम, हरिओम, हरिओम.